टू व्हीलर पेक्षा स्वस्त गाडी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। फक्त 80,000 मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे। मांजा ऑरा मॉडेल आहे, एसी पॉस्टिंग पारुंडी या सगळ्या गोष्टी या गाडीमध्ये। परत सांगतोय फक्त 19,000 चाललेली सिंगल ओनर गाडी। डिझेल मध्ये मांजा पाहिजे आपल्या पब्लिकला। मला माहित होतं तुमचा प्रश्न येणार की डिझेल पाहिजे, तर ही आपल्याकडे डिझेल मध्ये सुद्धा अवेलेबल आहे। पेट्रोल विथ सीएनजी, सीएनजी आरटीओ अप्रूव्ड आहे। ही गाडी चालली आहे फक्त 51,000 किलोमीटर। मित्रांनो, तर आपल्याकडे आता एक टाटा नेक्सॉन पण अवेलेबल आहे, जी फक्त 26,000 चाललेली आहे। हो, डिझेल असून फक्त 26,000 चाललेली XZ प्लस, त्यावेळीची जवळपास टॉप मॉडेल आहे। मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये 2,60,000 रुपयामध्ये, 2014 ची VX आहे ऑटोमॅटिक सिलेरियो। गाडीची आमची अपेक्षित किंमत 2 लाख रुपयाची, निगोशिएबल आहे। ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, सिंगल ओनर, पेट्रोल सीएनजी मध्ये कार्ड शोधताय कमी बजेट मध्ये। हो, जेवढी सीसीटी ती गाडी आहे ना तेवढी किमतीची गाडी आहे। 1,80,000 रुपयामध्ये तुम्हाला मी गाडी देतोय पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी, जी की सिविक आहे। छोटी गाडी आहे, जी कॉम्पॅक्ट आहे, जी तुम्हाला इकॉनॉमिकल म्हणतो ना आपण किंवा टू व्हीलर सारखी वापरू। तर सीएनजी मध्ये ही गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे। डिझेल जे आपले मित्र अर्टिगाचा विचार करतायत, तर 16ची अर्टिगा तुम्ही आज घ्यायला मार्केटला पडले, त्याची किंमत सरासरी तुम्हाला 7 लाखांनी प्लस जाते। तर ही तुम्हाला 5.5 लाख रुपये, ज्यात तुला कमी जास्त होणार आहे। आजची नवीन गाडी 60 लाख रुपयाला आहे। BMW 3 सिरीज जी नवीन मॉडेलमध्ये आहे, त्याची किंमत 60 लाख आहे। आणि 2012 मध्ये या गाडीची किंमत 41 लाख होती, आणि तुम्हाला त्यापैकी फक्त द्यायला लागते माझ्याकडे 6,80,000। म्हणजे आमच्या मित्रांचा सर्व ठिकाणी फायदाच फायदा आहे। त्या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1,80,000 रुपयाची, निगोशिएबल। विथ सीएनजी सिंगल ओनर, 80% टायर आहे, सेंट्रल लॉकिंग आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, एकदम चांगली गाडी आहे। मित्रांनो, एअरबॅग ABS सगळं असणारी एक लो बजेटमध्ये गाडी पाहिजे, जे की रिलायबल हो, स्वस्त हो, मारुतीची रिट्स आहे आपल्याकडे। मित्रांनो, डिझेल मध्ये आता सुरुवात करूया। ही गाडी आहे आपली विस्टा। या गाडीची आपली अपेक्षित किंमत आहे सर 1,35,000 रुपये। मित्रांनो, होंडा सिटी आपल्याकडे 4 मॉडेल अवेलेबल आहे। चारही मॉडेलचं रेंज सांगतो तुम्हाला, 2.25 लाख ते 3 लाख, या 4 गाडी जी आहे या बजेटच्या आतमध्ये आहे। ही 2011ची आहे, विथ सीएनजी गाडी आहे। तर ही गाडी तुम्हाला मिळू शकते 2 लाख। ट्विस्ट मॉडेल आहे विशेष, यात तुम्हाला एसी पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग अशी ही गाडी येणार आहे। गाडी चाललेली आहे फक्त 28,000 किलोमीटर। ही गाडी फक्त 1,15,000 रुपयाची किमतीत मिळेल तुम्हाला। सर, सिडॅन गाडी आहे का? सिडॅन गाडी विथ डिक्की आहे। आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची अ बजेट कार डील चॅनलवरती। कसे आहेत पब्लिक? एकदम मजेत ना? मजेतच राहायचं। आज आपण तुमचा बजेट कारचा शोध घेत साईबाबा मोटर्स मध्ये आलोत। आणि साईबाबा मोटर्स मध्ये कशासाठी आलोत? इकडे गाड्यांचा स्टॉक हाऊसफुल झालाय। जिथपर्यंत तुमची नजर जाईल तुम्हाला फक्त आणि फक्त कारच भेटणार आहे। इथे जागा फुल झाली आणि सरांनी बाहेर पण गाड्या लावलेत। तर हा धमाकेदार स्टॉक तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत आपण दाखवणार आहे। 25 ते 30 जबरदस्त गाड्यांचा स्टॉक आपण कव्हर करणार आहेत। आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुम्हाला टू व्हीलर पेक्षा स्वस्त गाडी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। फक्त 80,000 मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे, आणि ऑटोमॅटिक गाडी पण एकदम कमी बजेटमध्ये भेटणार आहे। आणि जर तुम्हाला अर्टिगाची शोध मोहीम असेल तर अर्टिगाच्या जागी मी तुम्हाला अजून एक गाडीचा ऑप्शन दाखवतोय, रेनॉल्टची लॉजी गाडी। ही पण तुम्हाला भेटणार आहे, आणि तुमची फेवरेट गाडी इको पण तिथं उभी आहे तुमच्या प्रतीक्षेत, विथ सीएनजी। तर आता काय करूया, जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। पण व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो मी तुम्हाला करतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा। ज्यांची गाड्यांची शोध मोहीम चालू आहे ती नक्कीच तुम्ही संपवण्यासाठी आमची मदत करू शकताय। तर क्षणाचा विलंब न करता, वेळ वाया न घालवता, इथले ओनर नियाज भाई आपल्याला या गाड्यांची माहिती द्यायला करणार आहेत सुरुवात। मित्रांनो नमस्कार, भरपूर दिवसानंतर तुमच्या समोर येत आहे आता। तर ही आता तुम्हाला दाखवतोय मारुतीची ए स्टार, जी की ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये असणार आहे। सिंगल ओनर गाडी आहे ही, आणि ही फक्त 63,000 किलोमीटर चाललेली आहे, 2010 मॉडेल। तर ह्या चांगल्या गाडीसाठी तुम्ही आमच्याकडे येऊ शकता। गाडीची आमची अपेक्षित किंमत 2 लाख रुपयाची, निगोशिएबल आहे। ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, सिंगल ओनर, आणि 63,000 किलोमीटर चालली फक्त। मित्रांनो, कमी चाललेली गाडी पाहिजे तर ही तुम्हाला देतोय फक्त 19,000 चाललेली पेट्रोल गाडी, जी की पेट्रो मांजा ऑरा मॉडेल आहे। एसी पॉस्टिंग पारुंडी या सगळ्या गोष्टी या गाडीमध्ये। आणि परत सांगतोय फक्त 19,000 चाललेली सिंगल ओनर गाडी। या गाडीच्या डिटेल्ससाठी मला फोन करा, तुम्हाला मी किंमत सगळं सांगतो। तरी तुम्ही विचारत असाल किती होऊ शकते, तर 1,80,000 रुपये आमची ऑफर आहे, जी निगोशिएबल। हो सर, ही सिडॅन गाडी आहे ना? सिडॅन गाडी आहे, फार मोठी गाडी आहे, स्पेशियस आहे, डिक्की सुद्धा एकदम सुंदर अप्रतिम। तुम्ही सीएनजी सुद्धा टाकून वापरू शकता। आता ह्या जी कस्टमर आहे ह्यांना एवढं रनिंग कमी होतं की त्यांना सीएनजी वगैरे टाकायची आवश्यकता पडली नाही, पण तुम्ही त्याचा नक्की वापर करू शकता। सर, पब्लिक म्हणते एवढ्या वर्षात एवढी कमी किलोमीटर काय काय असतं की काय वेळेस असं असतात की गाडी घेणं सोपं होतं, पण त्याला घेऊन सिटीत जाताना माणूस प्रश्न करतो, यार कुठं लावणार गाडी, काय करणार पार्किंग। मग तो म्हणतो नाही, टू व्हीलर वापरू, आपण कॅबनी जाऊ। तशी ही गाडी होती, ते वयस्कर झाले, ते म्हणते नाही ती गाडी घेऊन पार्किंगचा प्रॉब्लेम, म्हणून अतिशय कमी चाललेली गाडी, पण चांगली गाडी आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता।
येस. आता सर तुम्ही पेट्रोल मांजा तर एक नंबर दिली. तुम्हाला तर माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त डिझेल मध्ये मांजा पाहिजे आपल्या नक्कीच. पब्लिकला. मला माहित होतं तुमचा प्रश्न येणार की डिझेल पाहिजे. तर ही आपल्याकडे डिझेल मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ही 2012 ची गाडी आहे. क्वार्टर जेट इंजिन मध्ये. ही सुद्धा ऑरा क्वार्टर जेट आहे, टॉप मॉडेल. एबीएस वगैरे सगळं आहे. एसी, पॉवर पॉवर विंडो सगळ्या गोष्टी. या गाडीची आमची अपेक्षित किंमत 2,50,000 रुपयाची निगोशिएबल आहे. मित्रांनो, एक ए स्टार तर तुम्हाला मी आधी दाखवली होती जी ऑटोमॅटिक मध्ये आहे. आपल्याकडे ही दुसरी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे ऑटोमॅटिक, जी की सिलेरिओ मध्ये आहे. ती 2010 ची होती. वरचं मॉडेल हवं आहे, ती ही 2014 ची आहे. VXI गाडी ही फक्त 73,000 किलोमीटर चाललेली आहे. ही तुम्हाला भेटणार आहे फक्त एकच किमतीमध्ये, ह्यात नॉन नेगोशिएबल किंमत 2,60,000 रुपयामध्ये. क्या बात आहे. 2,60,000 मध्ये 2014 ची VXI ऑटोमॅटिक सिलेरिओ. तर याला डाऊन पेमेंट किती करावं लागेल? डाउन पेमेंट जर तुमचा सिबिल चांगला असेल तर माझ्या हिशोबात 50,000च्या आसपास डाउन पेमेंट भरपूर झालं. येस. म्हणजे आता बाईक घेणे कॅन्सल केलेलं बरं असेल. ऑटोमॅटिक गाडी फॅमिली सकट फिरायला एकदम मस्त गाडी आहे. विचार न करता, विलंब न करता तुम्ही विचार करू शकता. येस. आणि सर आता तुम्ही एवढं जबरदस्त ओपनिंग दाखवली आहे. आपल्या पब्लिकला इको पाहिजे. या. चला इको जाऊया पण दाखवू. इको या, गाडी या, या, बघायला. या. मित्रांनो, इको बद्दल विचारत होते तर आपल्याकडे इको सुद्धा अवेलेबल आहे, जी की 5 सीटर मध्ये आहे अवेलेबल. पेट्रोल विथ सीएनजी. सीएनजी आरटीओ अप्रूव्ड आहे. ही गाडी चालली आहे फक्त 51,000 किलोमीटर. टायर 70-80% आहे. इन्शुरन्स थर्ड पार्टी व्हॅलिड आहे. क्रोम, ग्रिल्स, फिल्मिंग या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या, हे सगळं केलेलं आहे. तर ह्या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 2,80,000 रुपये. थोडंसं त्यात कमी होईल. सर तुम्ही आता 5 सीटर बोलले, पण इथून मला दिसते की ते मागे सीट वाढवलेत. हो, 5 सीटर गाडी आहे, कंपनीतर्फे असतात. पण काही लोक जर वाढले किंवा काही वस्तू ठेवायची असतील म्हणून डिकीमध्ये यांना ॲडिशनल 2 सीट बसवण्यात पण आलेलं आहे. ते तुम्ही बघितलं की अतिशय ब्रँड न्यू, ते अनयुज्ड पण. नक्कीच. आणि सर प्राइस थोडीफार कमी जास्त? सर थोडंसं होईल. बघा आम्ही काउंटरमध्ये त्याची तुम्हाला ते पण ओपनली सांगतो, 290 आम्ही काउंटरला सांगतोय. पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ मार्फत येतात तर तुम्हाला आम्ही आग्रह करतो की जवळपास विकणे आणि घेणे त्याच्या जवळपासची किंमत राहिली पाहिजे. म्हणून 2,80,000 रुपये तुम्हाला सांगितलं. येस. पण त्यात सुद्धा थोडंफार आम्ही करूया. आता 7 सीटर मध्ये एक डिझेल गाडी दाखवा. त्याची पलीकडेच आहे सर, या. ही आपल्याकडे 7 सीटर मध्ये लॉटजी आहे. सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. 1,19,000 किलोमीटर चालली. डिझेल. जे आपले मित्र अर्टिगाचा विचार करतायत, तर 16 ची अर्टिगा तुम्ही आज घ्यायला मार्केटला पडले, त्याची किंमत सरासरी तुम्हाला 7 लाखांप्लस जाते. तर ही तुम्हाला 5.5 लाख रुपये ज्यात तुला कमी जास्त होणार आहे. आणि सर यावर लोन शक्य आहे का हो? 5.5 लाख लोन होऊ शकते जर पेपर चांगले असेल तर, नाहीतर अच्छा. थोडं कमी जास्त समजा. सर आता ना माझी अपेक्षा वाढणार आहे. तुम्हाला इको दिली, ही गाडी दिली. आता आपली पब्लिक माहिती आहे तुम्हाला, सगळे बजेटच्या गाड्या पाहिजे असतात. एखादी BMW द्या. सर ते सुद्धा तुम्हाला बजेट कारमध्ये बजेटमध्येच देतो, या. चला मित्रांनो, आता बघूया सर आपल्याला BMWचं काय धमाकेदार डील देणार आहे. जसं सरांचं ब्रँडचं नावच ए बजेट कार डील आहे, तर ते सुद्धा शोधत असतात की काय वस्तू देता येईल. आमचं पण तेच प्रयत्न असतो. बघा ही 2012 ची सिंगल ओनर गाडी आहे. अतिशय वेल मेंटेन्ड, चांगल्या कंडिशनमध्ये 1,02,000 किलोमीटर फक्त चाललेली आहे. ज्या आपल्या मित्राच्या मनात एक इच्छा असते की सर आपण पण सुद्धा एक ब्रँडचं मालक होऊ, जसे की ऑडी, BMW, मर्सिडीज. पण तुम्ही विचार करताना सर आता एवढं महाग का घ्यायचं? तर ही आजच्या डेटला तुम्ही, आज मी सांगतो 2016, 17, 18 ची जर डिझायर तुम्ही बघितली, त्याची किंमत सुद्धा डिझेलमध्ये आज लोक मागताय की 7-7.5 लाख रुपये किंवा 5.5, 6.5 असे. तर मी तुम्हाला देऊ इच्छितो त्या किमतीमध्ये BMW, जे की एकदम इमॅक्युलेट कंडिशनमध्ये, 6 एअरबॅग, ABS प्रत्येक गोष्टी आणि नॉन ॲक्सिडेंटल गाडी. हे तुम्ही इथं येऊन समोर चेक करू शकता. तुमचं कोण मेकॅनिक असेल तिथून बघू शकता. कोण नाही तर आपण शोरूमला नेऊन सुद्धा सर्टिफाय करून घेऊ शकतो. तर हे आमचे प्रोडक्ट, असं जसं की प्रत्येक गोष्टी डिस्क्लोज केले की मग गडबड होऊन जाते. तुम्ही फोन करा, आपण समोर बोलूया. जे माझे मित्र घेण्या इच्छुक आहे त्यांच्या घरपर्यंत ही गाडी येणार, ही माझी खात्री. तर मित्रांनो, आता तुम्ही विचारताय की काय किती, हे पण बरी आहे. काय होतं की आपलं एक क्लिअर होऊन जातं की तिथपर्यंत विचार केलं पाहिजे का नाही. पण तुम्हाला सांगतो अक्षरशः एक टेम्प्टिंग ऑफर आहे. 6,80,000 रुपयाची अपेक्षित किंमत ठेवली आहे. आणि जे मित्र आमचे घेणारे आहे, मान सन्मान किंवा ते जे म्हणता तुम्ही, त्या हिशोबात कमी जास्त करूया. सर BMWच आहे ना? BMW 320D डिझेल, नॉन ॲक्सिडेंटल, सिंगल ओनर. नंबर तुम्ही बघू शकता, MS14 आहे. 4140 गाडीचा नंबर आहे. आणि एकदम चांगली गाडी. मनात 2 मिनिटासाठी प्रश्न येतो, बाप रे, स्वस्त का विकतोय हा? स्वस्त विकायचं कारण नाहीये. गाडी टायमावर पटकेने विकली. का होतो की गाडी जेव्हा आपण कस्टमर कडून आणतो, पण त्यांची अपेक्षा असते सर माझ्या नावावर गाडी आहे, की जास्त विलंब न करता तुम्ही ट्रान्सफर करा. म्हणजे आम्ही सुद्धा हेच विचार करतो की आली
एक लमसम बजेटमध्ये आम्हाला 2 पैसे भेटले, आम्ही पटकन विकून टाकतो. तर त्या हिशोबात ही गाडी आहे. गाडी या, चांगली गाडी आहे. तुमचं BMW घेण्याचं स्वप्न, गाडी वापरता घेणारा आनंद, हे सगळं तुम्हाला या गाडीमध्ये अनुभव करता येईल. सर जे कस्टमर आहेत त्यांनी साधारण काय पैशाला घेतली असेल ही गाडी? सर त्यावेळेस ही 41 लाखाला होती आणि आजची नवीन गाडी 60 लाख रुपयाला आहे. BMW 3 सीरीज जी नवीन मॉडेलमध्ये आहे, त्याची किंमत 60 लाख आहे आणि 2012 मध्ये या गाडीची किंमत 41 लाख होती आणि तुम्हाला त्यापैकी फक्त द्यायला लागते माझ्याकडे 6,80,000. म्हणजे आमच्या मित्रांचा सर्व ठिकाणी फायदाच फायदा आहे. आणि इन्शुरन्स मध्ये सुद्धा ह्या गाडीचा इन्शुरन्स IDV, म्हणजे आज इन्शुरन्सच्या हिशोबात जसं डेप्रिशिएट होऊन येते, तर इन्शुरन्स मध्ये किंमत सुद्धा 13.5 लाख रुपये आहे. म्हणजे जर काय ह्या गाडीमध्ये कमी जास्त झालं तर इन्शुरन्स मध्ये तेवढी तुमची सेफ्टी पण आहे. पण हा. आम्ही तुम्हाला त्याच्या अर्धी किमतीमध्ये ही गाडी देतो. येस, बेस्ट ऑफर आहे BMW साठी नियाज भाईंकडे साईबाबा मोटर्स मध्ये. मित्रांनो, पेट्रोल CNG मध्ये आपण सुरुवात करूया आता. तर ही CNG मध्ये आपल्याकडे गाडी आहे जी 5 सीटर आहे आणि ST लो मारुतीची गाडी आहे. ही सिंगल ओनर गाडी ब्राऊन कलर मध्ये आहे आणि ही 2011चं मॉडेल आहे. जसं रिपासिंग 2026 ला होणार आहे. त्या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1,80,000 रुपये, निगोशिएबल आहे. विथ CNG. विथ CNG, सिंगल ओनर, 80% टायर आहे, सेंट्रल लॉकिंग आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, एकदम चांगली गाडी आहे. मित्रांनो, तर आपल्याकडे आता एक टाटा नेक्सॉन पण अवेलेबल आहे जी फक्त 26,000 चाललेली आहे. हो, डिझेल असून फक्त 26,000 चाललेली XZ प्लस, त्यावेळची जवळपास टॉप मॉडेल आहे, मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. आणि 26,000 मध्ये सुद्धा आता नवीन टायर टाकण्यात आले, कारण वयाच्या हिशोबात गाडीनं आता 7 वर्ष टायर जुने झाले, म्हणून त्या ओनरनी नवीन टायर सुद्धा टाकली आहे. तर 26,000 चाललेली ही गाडी फक्त तुम्हाला मिळू शकते 7.5 लाख रुपयाची किमतीत. तर डिझेल गाडी आहे, कमी चाललेली आहे, ऑन डिमांड आहे. तर या गाडीचं नक्की तुम्ही विचार करा, गाडी बघायला या. गाडीचे फोटोज हे तुम्ही आता बघताय. 2018. मित्रांनो, एअरबॅग, ABS सगळं असणारी एक लो बजेटमध्ये गाडी पाहिजे, जे की रिलायबल हो, स्वस्त हो. मारुतीची रिट्झ आहे आपल्याकडे, कॉम्पॅक्ट मस्त गाडी आहे. ही गाडी चालली फक्त 68,000 किलोमीटर. ओनर सेकंड आहे, MH12 पासिंग मध्ये. 2,50,000 रुपये गाडीची किंमत आहे, जी की निगोशिएबल आहे. पेट्रोलमध्ये. पेट्रोलमध्ये सेकंड ओनर, 68,000 चाललेली 2011ची गाडी. मित्रांनो, डिझेलमध्ये आता सुरुवात करूया. ही गाडी आहे आपली विस्टा, 2011ची गाडी आहे. ओनर सेकंड आहे. गाडी चालली आहे 73,000 किलोमीटर. ऑरा क्वाड्राजेट आहे ही, त्यामुळे तुम्हाला AC, पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो, ABS ब्रेक्स आणि अलॉय व्हील सुद्धा यात आलेलं आहे VX मॉडेलमध्ये. या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 2,15,000 रुपये, निगोशिएबल. मित्रांनो, ऑटोमॅटिकमध्ये अजून एक ऑप्शन तुम्हाला देतोय होंडामध्ये. होंडामध्ये सांगू इच्छितो, आमच्याकडे 6 प्रोडक्ट अवेलेबल आहे, ज्यात 2 होंडा ऑटोमॅटिक आहे, 4 पेट्रोल मॅन्युअलमध्ये. तर ही त्यापैकी एक ऑटोमॅटिक आहे. होंडा ब्रिओ आहे 2012ची. ओनर सेकंड आहे गाडी. पासिंग तुम्ही बघू शकता, ही बाहेरची आहे, पण इथं आता ट्रान्सफर झालेली आहे गाडी. 2.5 लाख रुपये गाडीची अपेक्षित किंमत आहे, जी निगोशिएबल आहे. आधी तुम्हाला ऑटोमॅटिक दाखवली होती गाडी, तर ही त्यामध्ये आपल्याकडे मॅन्युअल अवेलेबल आहे. ही गाडी चाललेली आहे 81,000 किलोमीटर. पासिंग 2029 जुलैपर्यंत व्हॅलिड आहे. इन्शुरन्स व्हॅलिड आहे. टायर 90% आहे. चांगल्या एक छोट्या फॅमिलीसाठी अक्षरशः वापरू शकता अशी तर मजेदार गाडी. AC, पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडोवाली VX गाडी. ही गाडीची आपली अपेक्षित किंमत आहे 1,75,000 रुपये, जे निगोशिएबल. तर मित्रांनो, i10 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, जे की कमी बजेटमध्ये आहे. 2010ची गाडी आहे. कलर तुम्ही बघू शकता, मरून, स्कारलेट, भरपूर नाव आहे याचे वेगळे वेगळे. ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. या गाडीची आपली अपेक्षित किंमत आहे सर 1,35,000 रुपये. 135. 135 मध्ये तुम्हाला आता पासिंग संपलंय एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये आता तुम्ही व्हिडिओ बघताय, आजचा डेट. तर ही तुम्हाला आता रिपासिंग करून भेटणार आहे, जे की 2030 पर्यंत पेपर राहणार. इन्शुरन्स थर्ड पार्टी असणार आहे. तर असे हे सगळं पेपर क्लिअर करलेली गाडी आहे, जी 1,35,000 रुपयामध्ये आपल्याला भेटेल. मित्रांनो, एक 1800 सीसी वाली पेट्रोल CNG मध्ये कार शोधताय कमी बजेटमध्ये, हो, जेवढी सीसीची ती गाडी आहे ना, तेवढी किमतीची गाडी आहे. 1,80,000 रुपयामध्ये तुम्हाला मी गाडी देतोय, पेट्रोल CNG मध्ये गाडी, जी की सिविक आहे. पेपर्स क्लिअर आहे, चांगली गाडी. तर या परफॉर्मन्सचा मजा घ्या. सर तुम्ही तर अशा प्राइस सांगून पूर्ण मार्केट हलवणार आहे. काय होतं, विचार येतो, एवढी जुनी गाडी घेऊन फसणार तर नाही, काही नाही. तुम्ही क्षणभर फक्त मला हा गणित सांगा, जर तुम्ही गाडी वापरायला घेताय, आजच्या डेटला असं टार्गेट घ्या की आपण रेंटला कार घेतो, रेंट डे 2 मिनिट घेतो जास्त तुमचं. बघा, सिंपल गोष्ट आहे. पर डे रेंट सुद्धा आज 800 रुपये ते 1000 रुपये एखादा गाडी रेंटनी घेणार आहे. तर 30 दिवसाचा विचार केला तर नक्की किती होते? 25,000 ते 30,000 रुपये. मी म्हणतो फक्त मला 4,000 ते 5,000 रुपये तुम्ही महिन्याच्या हिशोबात टार्गेट करा आणि पाहिजे त्या तेवढे महिने तेवढे वर्ष वापरा, तरी तुमचे ते पैसे रिटर्न येणार, ही माझी खात्री. कसं काय सर, तुमच्याकडे 24 तास ती गाडी राहणार.
गाडीमध्ये आता तुम्हाला देताना जर चांगले टायर असतील तर ते गोष्ट 40-50 हजार जाणार. म्हणजे तुमच्याकडे आहे तोपर्यंत टायर टाकायचं नाही. सीएनजी ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. बाकी काय राहतंय, वार्षिक एकदा इन्शुरन्स काढा, पेट्रोल टाका, चालवा. मग 1,80,000 भेटणाऱ्या गाडीला तुम्ही असा विचार का करताय, की माझं नुकसान तर नाही होणार? काय नुकसान होणार आहे? घ्या परत तुम्ही वापरून 4 वर्ष विका त्याला. त्याला तुम्हाला परत 80,000 तरी येणारच आहे. का स्क्रॅपवाले सुद्धा काढायला गेले तरी 40,000-50,000 आणि वर जर चांगली वर्किंग कंडिशनला आहे, तर का 80 नाही येणार सीएनजी वाली गाडी? तर ते सगळं सोडून द्या, नुकसान सोया. एन्जॉय करा. आज नवीन गाडी 31 लाखाला पडतीये. मी तुम्हाला देतो फक्त 1,80,000 ते सुद्धा विथ सीएनजी, विथ गुड कंडिशन टायर्स, सगळ्या गोष्टी. येस. विचार नक्कीच करा. मित्रांनो, Honda City आपल्याकडे 4 मॉडेल अवेलेबल आहे. 4ही मॉडेलचा रेंज सांगतो तुम्हाला. $2.25 लाख ते 3 लाख या 4 गाडी जी आहे या बजेटच्या आतमध्ये आहे. त्यात 2 सीएनजी आहे, 2 पेट्रोल आणि 1 ऑटोमॅटिक पण अवेलेबल आहे. तर सुरुवात करूया ही गाडी जी की 2011ची आहे, विथ सीएनजी गाडी आहे. तर ही गाडी तुम्हाला मिळू शकते ₹2,90,000 ला. दुसरी आपल्याकडे ही अवेलेबल आहे. ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये आहे. ही सुद्धा तसंच आहे सर. एकदम चांगली प्रामाणिक चांगले वापरावं लागतं. जे आपले विचार चालू आहे ना, की सर गाडी घ्यायची आहे, किती महाग घेऊ, काय घेऊ? मी म्हणतो तुम्ही लोनच्या चक्रामध्ये सध्या नका पडू. कशाला लोन करून तुम्ही गाडी वापरायचा आनंद घेतायत? आमचे भरपूर मित्र समोर येतात असं, "सर गाडी घ्यायची इच्छा आहे, तर आपण चांगली गाडी घेऊ." चांगली गाडी जर कमी किमतीत भेटत असेल, तर तुम्ही ती गाडीला सोडू नका. चांगली गाडी जर तुम्हाला कमी किमतीत भेटत असेल, तर कमी किमतीमुळे ती गाडी इग्नोर करू नका. कमी किमतीचा अर्थ हा नाही, की ती गाडी खराब आहे म्हणून कमी आहे. काय-काय वेळेस एज फॅक्टर सुद्धा असतो. आता ही गाडी एज्ड आहे. 2011ची गाडी आहे म्हणून तुम्हाला मी 3 लाखाची ऑफर सांगतोय. पण गाडी आज सुद्धा तुम्हाला वापरायला 10 वर्ष ही गाडी तुम्हाला साथ सोडणार नाही. याचा तुम्ही उपभोग घ्या. 3 लाखामध्ये जर गाडी भेटत असेल, तुम्ही ह्याचा विचार करा, की आजपासून 6 वर्ष ते वापरायला भेटतंय. तुमचे नक्कीच पैसे ते रिटर्न कव्हर होणार आहे. मित्रांनो, ही आपली तिसरी गाडी आहे Honda सिटीमध्ये. ही प्युअर पेट्रोल आहे. 2009ची गाडी. 2029 पर्यंत पेपर चालू आहे, इन्शुरन्स चालू आहे. 80-90% टायर सुद्धा आहे चांगलं. एकदम चांगल्या कंडिशन. एसी, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो, सस्पेन्शन, टायर, पेपर सगळ्या गोष्टी वर्किंग. ही गाडी 2,75,000 ची किमतीमध्ये आहे, जी निगोशिएबल आहे. सर आता सगळे मोठे गाड्या दाखवलेत. एखादी मस्त छोटी गाडी दाखवा ना आपल्या मित्रांना. या सर. ही आपल्याकडे छोटी गाडी आहे, जी कॉम्पॅक्ट आहे, जी तुम्हाला इकॉनॉमिकल म्हणतो ना आपण किंवा टू व्हीलर सारखी वापरू. तर सीएनजी मध्ये ही गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे. टाटा नॅनो, जी की सीएनजी आहे, एसी आहे अवेलेबल, सेंट्रल लॉकिंग आहे. टायर सुद्धा तुम्हाला 80% आहे. या गाडीची आपली अपेक्षित किंमत आहे ₹1,40,000, जी थोडंसं निगोशिएबल आहे. हे कंपनी सीएनजी आहे का सर? कंपनी सीएनजी गाडी आहे. मायलेज सांगा ना सर सीएनजीला. मायलेज सर 30+. म्हणजे बाईक घ्यायची गरजच नाही आता. सर बाईक मध्ये सुद्धा लिमिटेशन आहे. 2 लोकांच्या पुढे बसवलं तर फाईन बसणार, पावसा पाणीचं थांबायला लागणार. की तुम्ही घ्या, आनंदात वापरा ना. आणि छोटे व्यवसाय करणाऱ्या आमच्या मित्राला सांगतो, तुम्ही ही गाडी घ्या, वापराची सुद्धा विचार करा. थोडं तुमचं मटेरियल जाऊ शकते, सेफ्टी राहू शकते. छोटं कारोबारासाठी, छोट्या फॅमिलीसाठी एकदम अतिउत्तम ऑप्शन. म्हणजे एका वर्षात पैसे वसूल. ते तुमच्यावर आहे सर. मी तर म्हणतो ही गाडी तुम्ही स्पेअरला ठेवणार. आता तुम्ही सांगायचं की एक गाडी नवीन घेतली, तरी ही गाडी तुमचा वापरता कामात येऊ शकते. नवीन गाडी तुमची तशीच ठेवू शकता, तुम्ही वापरू शकता. येस, ते तुम्ही सिटीमध्ये. तुमच्या कामात सुद्धा त्याला इन्व्हॉल्व करू शकता. म्हणजे स्टेपनी गाडी म्हणून ठेवू शकतो. तर मित्रांनो, पेट्रोल सीएनजी मध्ये ही एक एसटीला सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे, जी की एसी, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो आणि सीएनजी सुद्धा आहे. सीएनजी आरटीओ अप्रूव्ड आहे. बॅटरी नवीन आहे आणि टायर सुद्धा ब्रँड न्यू आहे. ती गाडी आपल्याकडे भेटणार आहे फक्त ₹1,35,000 मध्ये. म्हणजे सुरुवातीला पण एक एसटीला दाखवली होती ना? हा, ती सर 2011ची आहे. ती एक 80 ला होती. ती 2008ची आहे. ती एक 35 ला. म्हणजे बजेटनुसार प्रत्येक गाडी आहे. बजेटनुसार आहे सर. बट बघ, माझ्याकडे तुम्हाला लो बजेट तुम्ही बघितलं तर सगळं हा लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख ह्याच किमतीची गाडी. मी तुम्हाला हा नाही म्हणत की माझ्याकडे सगळ्यात स्वस्त गाडी आहे. मी तुम्हाला हे म्हणतो की स्वस्त किमती म्हणजे कसं, की गाडीची किमती कंपेअर नका करू. पण तुमच्या त्या खिशात तुम्ही विचार करता, मला न लोन घेता एक 1.5-2 लाखात गाडी घ्यायची आहे. तर 1.5-2 लाखामध्ये एक तुम्हाला चांगले उत्तम कार देतोय, ज्याचा तुम्हाला वापर करताना सुद्धा आनंद येईल. जसं टायर 13,000 चे टायर पडतात. सीएनजी बसवणं किंवा काढणं किंवा जे काही तर 30-35,000 ते लावतात. पेपर्स क्लिअर असणं आणि सगळं महत्त्वाचं, या सगळं करून आपण जी गाडी घेतो, त्या गाडीमध्ये तेवढी ताकद आहे का, की ती आपल्या सोबत 5 वर्षासाठी पाहिजे तिकडे आपण जाऊ शकतो. नाहीतर रात्रीचं स्वप्न असतं महाबळेश्वर जायचं आणि सकाळी ती गाडी म्हणणार मी इथून पुण्याला पण नाही जात. मग तो तुमचे पैसे लावलेले वेस्ट. मी तुम्हाला काय सांगतोय, माझ्याकडे तुम्ही पैसे देताय ना, तुम्ही तुमच्या मेकॅनिकला घेऊन या, तुमच्या नातेवाईकांना घेऊन या. त्या गाडीचं पूर्ण तुम्ही खात्री करा. जेव्हा ती गाडी तुम्हाला म्हणणार नाही सॅटिस्फाईड आहे, तेव्हा तुम्ही माझ्या संग डील करा. आणि ही गाडीची तुम्हाला गॅरंटी अशी देतो, की जेवढं तुम्हाला प्रॉडक्ट्स दाखवतो, ते पूर्ण तुम्ही आमची व्हेरिफिकेशन झाली आहे.
पण तुम्ही तुमच्या मार्फत सुद्धा करून सॅटिस्फाईड होऊन तुम्ही आमच्याकडून घेणार ही माझी खात्री. बेस्ट माहिती दिली या सरांनी. मित्रांनो, आठवतंय सीएनजी दाखवली होती आधी, तर ही तुम्हाला पेट्रोल मध्ये आता देतोय, जी की प्युअर पेट्रोल आणि ट्विस्ट मॉडेल आहे. विशेष यात तुम्हाला एसी, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग अशी ही गाडी येणार आहे. गाडी चाललेली आहे फक्त 28,000 किलोमीटर. सिंगल ओनर मध्ये. टायर तुम्ही बघितलं तर 75% टायर्स आहे. ही गाडी सुद्धा तुम्हाला 1,40,000 मध्ये मिळू शकते. सर इयर कधीच आहे? 2014. मित्रांनो, पेट्रोल सीएनजी मध्ये ही आपल्याकडे होंडा सिटी सुद्धा अवेलेबल आहे, जी की सेकंड ओनर आहे. विशेष या गाडीचा पेपर 2030 पर्यंत व्हॅलिड आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे 8,500चा. टायर तुम्ही बघू शकता 75% टायर आहे. विथ सीएनजी आहे. सीएनजी सिक्वेन्शियल किट आहे. आजच्या डेटमध्ये 55 ते 60,000 रुपये सीएनजी ला एक्सपेन्स आहे. तर ह्या सगळे केलेली गाडी फक्त 2,75,000 रुपये किमतीमध्ये तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो, 2008 ची इंडिगो आपल्याकडे अवेलेबल आहे, जी पेट्रोल मध्ये आहे. 58,000 चाललेली ही गाडी आहे. ही गाडीचे पेपर्स 2028 पर्यंत चालू आहे. टायर अराउंड 70-80% आहे. इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि ही गाडी फक्त 1,15,000 रुपयाच्या किमतीत मिळेल तुम्हाला. सर ही सिडॅन गाडी आहे का? सिडॅन गाडी विथ डिकी आहे. म्हणजे एकदम बोनस गाडी आहे. हो, आणि अजून तुम्हाला 2 ऑप्शन दाखवतो या. चला मित्रांनो, सरांनी हा जबरदस्त ऑप्शन दाखवलाय. आता इंडिकाचा धमाका आहे. ही आपल्याकडे 2 इंडिका आहे. ही प्युअर पेट्रोल मध्ये, ही सीएनजी मध्ये. सीएनजी मध्ये असणारी ही 2013 ची गाडी आहे. ही गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त 1,20,000 बजेट मध्ये. त्यात सुद्धा कमी जास्त थोडंफार होणार आहे. आणि दुसरी गाडी आपल्याकडे ही अवेलेबल आहे पेट्रोल मध्ये, सिंगल ओनर 2008 ची गाडी. ही सुद्धा तुम्हाला फक्त 80,000 बजेट मध्ये भेटणार आहे. फक्त 80,000? फक्त 80,000. म्हणजे हे दोन्ही शेवटी ठेवलेले धमाके होते का? येस. तर नक्कीच मित्रांनो कॉल करा. सीएनजी गाडी पण आहे आणि पेट्रोल पण आहे आणि एकदम लो बजेट मध्ये तुमच्यासाठी उभे आहेत साईबाबा मोटर्स मध्ये. तर मित्रांनो, हा होतो एक प्रयत्न तुमच्यापर्यंत काही गाड्यांचं डिटेल्स घेऊन यायचं. तर नक्की आमच्याकडे या, गाडी बघा, पसंत करा. आणि माझी एक छोटीशी सलाह आहे, लोन न घेता जर करता येईल तर ते काम आज करून सुखीत राहा. कारण हप्ता घेणं तर सोपं आहे, पण त्याची परतफेड करताना 30 महिने 60 महिने वाट बघता बघता थोडंसं माणूस उदास होऊन जातो. त्यामुळे आज कॅशमध्ये गाडी घ्या, जेवढं होईल तेवढाच आनंद करा. आणि काही नवीन गोष्टी घरासाठी घ्या, मुलांसाठी घ्या, बाळांसाठी घ्या आणि तसं त्या पैशाचा उपभोग करा. नुसतं गाडीमध्ये सगळे पैसे टाकून हप्ते करून त्रास नका होऊन घ्या. मित्रांनो, आता मी काय बोलू, मला वाटत नाही की मला काही बोलायची गरज आहे. कारण नियाज सर जे आहेत ना, ते खूप म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन व्हिडिओ मध्ये करतात. आता पण व्हिडिओच्या शेवटला त्यांनी एक चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली आहे. ते नीट तुम्ही विचार करा मित्रांनो. कारण बरेच वेळा काय होतं, आपण नवीन गाडी घेण्याच्या नादी लागतो, पण ते काय म्हणतात, गळ्याला फास येण्यासारखी वेळ येते. हो मित्रांनो, थोडे कठीण शब्द मी बोलतोय, पण हे फॅक्ट आहे. कारण आम्ही जेव्हाही सरांकडे येतोय, सर दरवेळेस उदाहरण सांगतात की काही लोक येतात, एन्क्वायरी करतात सेकंड हँड गाडी घेण्यासाठी, आणि परत कधी सर फॉलोअप घेतात तर ते सांगतात आम्ही नवीन गाडी घेतली, आणि 1 वर्षानंतर तेच गाड्या परत आणतात सरांकडे, सर आम्ही नवीन गाडी घेतली, ते आम्हाला विकायची आहे, लोनचे हप्ते भरणे खूप अवघड होते. तर हे जे सरांनी गोष्टी सांगितलेत ना, हे त्यांच्या प्रॅक्टिकल अनुभव जे त्यांना आलेत त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेत. तर तुम्ही पण शांत डोक्याने विचार करा. हे तुम्हाला गाड्या दिसत असतील, हे गाड्या तुम्हाला कदाचित वाटत असेल महाग आहेत, पण हे गाड्या महाग नाही मित्रांनो. चांगली वस्तू ना चांगल्या पैशातच येते. सरांना पण 2 पैसे जास्त देऊन त्या मालकांकडून खरेदी करावी लागते. पासिंग वगैरे, इन्शुरन्स, हे सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर त्या गाडीची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही एक सेकंड हँड गाडी चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन घरी जाण्याचा विचार असेल, गॅरेजला नाही, तर साईबाबा मोटर्स हा तुमचा पहिला आणि शेवटचा पर्याय असला पाहिजे. एवढंच मी बोलतो, आणि बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे. तर लवकरात लवकर इथं व्हिजिट करा, नियाज सरांना भेटा, आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या, आपला व्हिडिओ त्यांना दाखवा. नक्कीच तुमचा मान सन्मान ठेवला जाईल आणि एक चांगलीच गाडी तुम्हाला मिळणार आहे, याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. याच नोटवर आता घेऊया आपण विश्रांती. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.